सकलूच शिरा बनवले रतनताईने मस्तपैकी. ते सकाळचं 7 वाजल्यात. लवकर जाऊ जाय मागून. त्याने बाजूला दूध ठेवले. दूध एक टाकायचं आहे. दुधाचा शिरा आणि बाहेर पडते जोरदार पाऊस. सकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. पाऊस व्हिडिओ मध्ये दिसते पण नाही. टाकलेलं आहे दूध. शेवटी मस्त साखर टाकलेली आहे. साखर पण मोठी मोठी आहे. इलायची पावडर मस्त चमचमीत रवो तयार होत आहे. कपल लागलं दोघांना. रवो मस्तपैकी खावासाठी आपलं ना तयार आहे. टॅन. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत. सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आपण आहोत आता पनवेल मध्ये. आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे पनवेल ते माटुंगा पर्यंत जो प्रवास. आपला प्रवास आहेत ना, स्टेशन पर्यंत रिक्षाने असेल, त्यानंतर लोकल ट्रेन, मुंबई मधील लोकल ट्रेन. आपण आता नवीन पनवेल मध्ये आहोत. तर आधी शिरा खाते. सकाळी मस्त पैकी रतनताईने शिरा बनवून दिले खावाला. तर नाश्ता करूया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. सकाळीच घरात ना बाहेर पडलंय खरं, पण पाऊस बाहेर एवढा आहे की बाप रे. आणि ते दोन्ही छत्री पण नाही आणलंय. कैसे तरी कडकडानी रिक्षापर्यंत आले. रिक्षात बसले. लालबागला ते हे आणचं का कुंकूचा आणतं ना, गणपतीला लावतात तो. आठवणी चालेल ना, घेऊन ठेव ना पिशवीत. पण आठवणी घेऊन ठेव गणपतीचा अंगारा. अरे गणपतीचा अंगारा लावतात ना गुलाल. तर स्टेशन पर्यंत आपण रिक्षाने मस्तपैकी 15 रुपयात आल्या. दादा काय असं करतो घ्या. स्टेशनला पोचलो तरी पण बारीक भुसासारखं पाऊस आहे. तो काही जावंचं नाव नाही घे. असो. तर आता स्टेशनचं बाईकचं पार्किंग आहे. मस्त ग्राउंड आहे. बाईक बीक असली तर पार्क करू शकता. जॉबला जातात ना ते लोक इकडे पार्क करतात. आणि या एरिया आपल्याला चालत गाठायचं असतं. थोडंसं चालत आलो ना काय मस्तपैकी असं पत्र्यांचा शेड आहे. आपल्याला पाऊस पाण्यापासून सुरक्षित घेऊन जाते पूर्ण ट्रेनपर्यंत.
तिकडं पुढं तिकीट घर आहे, त्यातनं आपण तिकीट काढूया माटुंगा रिटर्न. आणि इकडं ट्रेन पकडावला जायचं आहे, इकडची तिकीट काढून. या पनवेलमधला तिकीट घर आहे. सकाळचं 7:45 वाजल्यात आणि आज सॅटरडे आहे, त्यामुळे जास्त गर्दी नाही सकाळचं. पण पनवेल माटुंगा आणि रिटर्न पनवेल याचं तिकीट फक्त 30 रुपये आहे. कमीत कमी खर्चात जर प्रवास करायचा असेल ना तर आपली मुंबईची लोकल ट्रेन. या पनवेलचा रेल्वे स्टेशन आणि पनवेल रेल्वे स्टेशनला चालू असलेली डेव्हलपमेंट. अजून जाम काय होणार आहे स्टेशनवर, जाम ट्रेन चालू होणार आहेत भविष्यात. जॉबला जाणाऱ्यांची धावपळ. तिकडं 3 लाईन आहेत, त्या 3 लाईनवरची कंचावन ट्रेनने आपल्याला प्रवास करायचा आहे कुर्लापर्यंत. हार्बर लाईन पनवेल टू कुर्ला. आणि त्यातनं पुढं माटुंगाला जर जायचं असेल ना तर लाईन चेंज करावं लागतं. त्यातनं सेंट्रल लाईनवरशी जावं लागतं. कुर्ल्यातनं हार्बर लाईनवरून जायचं सेंट्रल लाईनना. आणि त्यातनं फक्त एक स्टेशन सोडून कुर्ला, सायन आणि मग माटुंगा. पनवेल स्टेशनवरचा किराणा स्टोअर. आणि आपल्याला जावंला आता मस्तपैकी CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. 7:49 सुटणारी भेटलंय, येणे जाऊया आपण. आणि स्लो ट्रेन आहे सगळ्या स्टॉपला तो पण, म्हणजे आपल्याला सगळ्या स्टॉप देखायला प्रवाशांचं लक्ष 3 डबे महिला यात्रींसाठी आरक्षित करण्यात आले आहे. कृपया पुरुष प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी या 3 डब्यांनी प्रवास करू नये. यात्रीगण कृपया ध्यान दें, प्लेटफॉर्म क्रमांक 3 पर आई हुई लोगों के CST साइड के 3 डिब्बे महिला यात्रियों के लिए आरक्षित रखे गए हैं. कृपया पुरुष यात्रियों से निवेदन है कि उन्होंने इस 3 डिब्बों से यात्रा न करें. तर आपण पनवेलमधून आता निघाल्या. या पनवेल रेल्वे स्टेशन. पनवेल रेल्वे स्टेशन पण आता भारी होत चाललं आहे. पनवेल या शहर आपल्या कोकणांचा शहर आहे. रायगड जिल्ह्यात येतं आणि नवी मुंबईमध्ये पण येतं. म्हणजे मुंबई आणि कोकणाचं गेट, आपल्या कोकणाचं गेट पण बोलतात या शहराला. आणि पनवेलच्या थोडंसं पुढं आलो की थोडाफार हिरवागार दिसतं. नवी मुंबई आहे ना आपली, थोडीशी प्लॅन करून डेव्हलप केलेली आहे. म्हणजे मंदा हिरवागार ठेवलं आहे आणि मंदा बिल्डिंग घराबिरा बांधलेली आहेत. अशी ब्रिज बांधलेला आहेत. बाकी पुढं आपल्याला देखावला भेटेलच. आणि सुरुवातीला आपल्याला आता बरंचसं नवी मुंबईमध्ये येणारं स्टेशन दिसतील. पनवेलमधून सुटल्यावर या पहिला स्टेशन खांदेश्वर. आपण 1 नंबरच्या डब्यात असल्यामुळे आता कुणाचीच गर्दी नाही. पनवेलवरशी फक्त 5 मिनिटात या स्टेशनवर आपण येतो ट्रेनने. आणि या शहर पण नवी मुंबईमध्येच येतं, खांदेश्वर. मानसरोवर. आता पण काही जास्त गर्दी नाही. पुढच्या डब्यातनं माणसं तरी चढतात. हे आपलं पहिलंच डबा आहे. एकदम कॅबिनच्या जवळ. इथे का कॅबिन आतच आहे. हे कॅबिन आहे आतच.
या शहर पण नवी मुंबईमध्येच येतं. मानसरोवर आणि खारघरच्या मंदा असलेली तलोजे नदी. तर आता आपण पोचलो खारघरमध्ये. सगळे स्टेशन आहेत ना 5-5 मिनिटावर स्टेशन आहे. आता मस्तपैकी उतारतंय चढतंय, उतारतंय चढतंय, बाहेरची मोकळी हवा खाते. खारघर पण नवी मुंबईमध्येच येतं आणि यांचा इस्कॉन टेम्पल जाम फेमस आहे. नवी मुंबईमध्ये बरेचसे फेमस गोष्टी आहेत, बरेचशे आहेत. ते पण एक्सप्लोअर करू आपण हळूहळू. बेलापूरमधील मेट्रोचा स्टेशन. बेलापूर आणि शिवूरच्या मंदा असलेले बोगदो खास रेल्वेसाठी बनवले. पनवेलपासून सुटल्यानंतर या 8वा स्टेशन शिवूर धारावी. इकडे भरपूर मोठे मोठे मॉल वगैरे आहेत. मॉलसाठी भरपूर फेमस सिटी आहे या. कचरा मुंबई मधला. नेरूळ, जुईनगर आणि आहेत ना पुढं पूर्ण वाशीपर्यंत आहे ना नवी मुंबई मधलंच स्टेशन आहे.
त्यामुळे आता परत सांगावं नका. सगळ्याच स्टेशनला जाऊन ही नवी मुंबई आहे, ही ओल्ड मुंबई आहे. आपण आता ओल्ड मुंबईला पोचल्यावर देखूच. मस्त पावसाच्या नजाऱ्याची मजा. सानपाडा 8:27 हातना सुटेल असं दाखवत आहे. आपण 8:30ला सानपाडामध्ये पोचलो. फायनली आता आपण पोचणार आहोत वाशी. तर या नवी मुंबई मधला बाउंड्रीला असलेला शहर. हॅलो, अरे बोललो ना आईला घेऊन आलो वाशी. वाशी आणि मानपूरच्या मंदा लागलेलं समुद्र, मोठी नदी आहे समुद्राला धरलेली. आणि सगळ्यात मोठं ब्रिज नवी मुंबई मधलं. मानपूर मधली छोटी छोटी घरा. फायनली आता आपण मानपूर मध्ये आलो आणि आहेत ना म्हणजे शेवटचा शहर मला वाटतं वाशी नवी मुंबई मधला. आणि यातनं आता ओल्ड मुंबई चालू होतं. जोरात पाऊस पण आले. तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की मानपूर ओल्ड मुंबईमध्ये येतं की नवी मुंबईमध्ये. आणि आहेत ना जी माणसांची गर्दी चालू झाली आहे ना, आहेत ना खरं फील येतं मुंबईमधलं. आणि ते जोरात पाऊस पण चालू झाला आहे. मानपूर नंतर लागले गोवंडी. आणि जी काही ट्रेन भरले ना, गोवंडीला पोचल्यावर गोवंडीच्या पुढं तर आणखीन भरत चाललं आहे. इथे का आधीच ट्रेन फुल आहे, ते अजून चेपून माणसं भरतात. तर याला बोलतात मुंबई की भीड. गोवंडी नंतर लागले चेंबूर. ज्यांना शेवटच्या स्टेशनला उतरायचं असते ना,
म्हणजे CSTला ते ऐसं मस्त निवांत बसतात. आणि आता आपण पोचल्यावर टिळकनगरमध्ये. म्हणजे आता काय आपल्याला फोननी जास्त व्हिडिओ काढायला भेटत नाही. आणि फायनली आपण कुर्लामध्ये पोचल्यावर आता आपल्याला उतरावचं आहे. उतरते दे का कैसं मी पायांजवळ कॅमेरा दिलाय आणि दे का उतर का ज्या ट्रेनमधून आपण आलो ती आता चालली CST पर्यंत. तर येऊ तो हार्बर लाईनवरचो कुर्लापर्यंतचो प्रवास. त्यातनं आता सेंट्रल लाईनला जायचं आहे आपल्याला. त्यातनं माटुंगा पकडायचा आहे. म्हणजे कुर्ला, सायन आणि लगेच माटुंगा. ते 15 मिनटात आता पोचवत ना आपण आपल्या फायनल लोकेशनवर. तर थोडंसं फरक या प्रवासात फरक जाणवलं असेल तुम्हाला नवी मुंबई आणि ओल्ड मुंबईमधलं. त्यातनं आपला मानकूर ओल्ड मुंबईमधला शहर चालू जायला त्यातनं काय गर्दी जी जायली ना पुढचा मला नीट शूट पण नाही करता नाहीला. कुर्लामधील 4 नंबरचा प्लॅटफॉर्म त्यातनं सेंट्रल लाईन आहे. तर या ट्रेनने आपण जाऊया माटुंगापर्यंत. कुर्लामध्ये कवा पण या ऐसा माणसांचा दुर्ला दिसलाच पाहिजे. गर्दी. तर आता आपण कुर्लामधून निघूयात. कुर्लामधून ट्रेन रवाना होते आणि या कुर्ल्यांचा स्टेशन आहे लांब लचक. कसला भला मोठा स्टेशन आहे या कुर्ला. सायन कुर्लापासून एक स्टेशन जवळ असलेला या सायन. आज भाई साहेब सिगरेट मारत ना तोपर्यंत स्थिर नाही. फायनली वी आर इन माटुंगा. 9:10 पोचलो आहे. म्हणजे पनवेलपासून मी 1 तासात माटुंगामध्ये पोचलो. 1 तास. आणि नवी मुंबई ते साऊथ मुंबईपर्यंतचा जो प्रवास होतो 1 तासाचा प्रवास होतो. कैसं वाटलो तो कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी मी मुंबईमध्ये एकदम नवीनच आहे. थोड्याफार चुका होऊ शकतात माझ्याकडची. तो समजून घ्या आणि सांगा कमेंटमध्ये. तुम्हाला काही इकडचं माहिती असेल तर नक्की सांगा. माटुंगामध्ये म्हणा आज पहिल्यांदा काय दिसल्यावर दिसतात. साऊथ मुंबई आहे ना आपल्या इंडियन कल्चरच्या फूडसाठी जाम फेमस आहे. इथनं आपलं चालत प्रवास आहे. तर जाता जाता मस्तपैकी भाजी मार्केट एक्सप्लोर देखून जाऊ. कारला बिरला दिसतंय. तर टेंडला पण आहात. काकडी स्टेशनच्या एकदम जवळच असलेला आहे मार्केट आहे. बाहेर पाऊस पडतोय. या काय हो हे काय काय सांगा कमेंटमध्ये. मला नाही माहिती. आवळा पण आहे. तर माटुंगामधून आवळा घेतले. 10 रुपयाने दिला भैयाजीनी.
तर या पचन संस्थेसाठी चांगलं असतं असं मी ऐकलंय. तर या मस्तपैकी खाऊया. आणि आता या व्हिडिओत औरात मी कणासाठी आलं इकडं तर देखावचं असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण पुढची व्हिडिओ बनवणार आहोत इकडूनची साऊथ मुंबईमधली. तर व्हिडिओ पूर्ण देखावसाठी मनापासून धन्यवाद. आवडली असली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा.